दहशतवादी हल्ल्यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतलाय। राज्यांमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ओळखा आणि लवकरात लवकर त्यांना पाकिस्तानात पाठवा, अशा प्रकारच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करा, अशा सूचना देखील शहांच्या वतीने देण्यात आल्या। तर पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचे गृह मंत्रालयाचे निर्देश आहेत। भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे आणि त्यांना तात्काळ निघून जायला सांगितलेलं आहे। या संदर्भात असे कोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे। आम्ही मॉनिटरिंग करतोय, सगळ्या पोलीस स्टेशन्सला देखील सांगितलेलं आहे। तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानी नागरिक व्हिसा कॅन्सल झालेला हा या भारतामध्ये राहणार नाही, या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही। या संदर्भात पूर्ण काळजी आम्ही घेतो आहोत। अशा पद्धतीचं क्रूर कृत्य कोणीच करू शकत नाही, जिथे एकही पोलीस नाही, कोणी सुरक्षेकरता नाही, पर्यटक आपल्या पर्यटनाकरता तिथे गेलेले आहे आणि तिथे तुम्ही 4 लोक येऊन बंदुका घेऊन मारतात, निहत्या लोकांवर वार करतात। ही कुठली मर्दानकी आहे? जर त्यांच्यामध्ये हिंमत होती तर आमच्या सैन्याच्या समोर या 4 लोकांनी यायला पाहिजे होतं, त्यांचे तुकडे वापस गेले नसते। मला तरी असं वाटतं कोणत्याच धर्मामध्ये असं शिकवलेलं नाही आहे की निहत्यावर वार करावा। आणि मला तरी असं वाटतं की या ठिकाणी पूर्ण देश एकजुटीनं मोदीजींच्या मागे उभा आहे, सगळे पक्ष मोदीजींच्या मागे उभे आहेत। आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।